सचिन वाझेच्या अवतीभोवती निर्माण करण्याचा प्रयत्न केला। आणि ही सुद्धा एक शंका आहे। खरं तर काल राष्ट्रवादीचे नेते शरद पवार साहेबांनी या संदर्भामध्ये काही भाष्य केलं। हे आश्चर्य आहे। अशा अनेक घटना असतात की ज्याची वाच्यता उशिरा होते आणि या घटनांचा तपशील जर आपल्याला किंवा महाराष्ट्राला वाचायचा असेल तर शरद पवार साहेबांचे राजकीय आत्मचरित्र आहे। लोक माझे सांगाती, राजहंस प्रकाशन, सदानंद बोरसे। शरद पवार साहेबांनी जुन्या घटना 10 वर्षाच्या अगोदर ज्या सांगायच्या त्या या पुस्तकामध्ये का सांगितल्या? म्हणजे आपण 10 वर्षाच्या अगोदर न बोलता आत्मचरित्रात लोक माझे सांगाती हे 10 वर्षांनी त्या घटना उल्लेख करतात। मग एखाद्या पोलीस आयुक्तांनी पदावर बदली केल्यानंतर एखादी माहिती दिली तर त्याला इतक्या सहजपणे घेणं हे राज्याच्या हिताचं नाही। याला गंभीरपणे घेण्याची आवश्यकता आहे। हा राजकारणाच्या आखाड्याचा मुद्दा नाही। ज्या मुंबई पोलिसाबद्दल तुम्ही आम्ही सर्वांनी स्कॉटलँड यार्डची तुलना केली त्याला खंडणी यार्डामध्ये बदलवण्याची प्रयत्न जर कोणी करत असेल तर हा आपल्याला ठेचून काढला पाहिजे। एक नवीन पद्धत राज्यातल्या नेत्यांमध्ये काही सुरू झाली की तुम्ही हे केलं म्हणून आम्ही हे करतो। हे तर्कशून्य, तर्कहीन असेही काही गोष्टी सांगितल्या गेल्या। या प्रकरणाकडे गंभीरपणे पाहत महामहिम राज्यपाल महोदयांना आम्ही आग्रहाची विनंती करतोय, भेटीची वेळ मागतोय। 24 तारखेला आमचा प्रयत्न आहे की महामहिम राज्यपाल महोदयांनी आम्हाला भेट द्यावी। पण या भेटीसोबत आपल्या माध्यमातून मी महाराष्ट्राच्या तमाम प्रशासकीय पोलीस अधिकाऱ्यांना आवाहन करतो की ही संकटाची घडी आहे। तुमचं माझं सर्वांचं महाराष्ट्रावर प्रेम आहे। आज एक घटना बाहेर आली, कदाचित अनेक अधिकारी असे असतील की जे अधिकारी सरकारच्या भीतीपोटी माहिती देण्यामध्ये मागे पुढे पाहत असतील। महामहिम राज्यपाल महोदयांना या महाराष्ट्राच्या सर्व अधिकाऱ्यांनी जर त्यांच्या विभागातले मंत्री चुकीचे कार्य सांगत असतील, भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये दबाव आणत असतील तर आता महाराष्ट्राच्या या साऱ्या वातावरणामध्ये अधिकाऱ्यांनी पुढे येत महामहिम राज्यपाल महोदयांना त्यांच्या ऑडिओ क्लिप्स, त्यांच्या संदर्भातले लेखी पुरावे, त्यांच्या संदर्भामध्ये असणारी माहिती ही महामहिम राज्यपाल यांच्यापर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता आहे। कारण महामहिम राज्यपाल महोदय हे विश्वरत्न, भारतरत्न महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या या देशाला लोकार्पित केलेल्या, समर्पित केलेल्या घटनेचे घटना प्रमुख आहेत। मी महाराष्ट्राच्या सर्व अधिकाऱ्यांना आवाहन करतो की कोणत्याही मंत्र्याच्या, कोणत्याही नेत्याच्या दबावात न येता सत्यमेव जयते सत्याची कास धरून महामहिम राज्यपाल महोदयांकडे आपण या साऱ्या तक्रारी या पाठवण्याची आता वेळ आली आहे। स्वातंत्र्यानंतरची ही सर्वात मोठी घटना आहे की ज्यामध्ये जो मंत्री महामहिम राज्यपाल महोदयांकडे ही शपथ घेतो, महामहिम राज्यपाल महोदयांकडे जाऊन जेव्हा एखादा मंत्री संविधानाची शपथ घेतो आणि या संविधानाच्या शपथेमध्ये मी कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, मी मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच कोणाच्याही विषयी महत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईल। ही शपथ घेतलेले मंत्रीच जर आकस बुद्धीने वागत असेल, अन्यायपूर्वक वागत असेल, या कोरोनाच्या संकटात जर तिथं भ्रष्टाचार करत असेल, जेव्हा जनता त्राही त्राही करताय अशा प्रसंगात वीज बिलात सूट देत नसतील,
मंत्री आपला अवैधपणे विमान प्रवास करून त्या प्रवासाची वीज ग्राहकांवर लावत असतील, शेतकऱ्यांच्या संदर्भात 50,000 रुपये ज्यांच्या कर्जमुक्तीला संदर्भात देऊ असं सांगून अजूनपर्यंत वाटाण्याच्या अक्षता ज्यांनी दिल्या असतील, या राज्यामध्ये या सरकारने आपल्या अधिकाराचा उपयोग सुडासाठी केला असतील, विरोधी पक्षाला संपवण्यासाठी केला असेल, आता वेळ आली आहे की घटनेच्या अनुषंगाने, घटनेच्या चौकटीत महामहिम राज्यपाल महोदयांनी राष्ट्रपती महोदयांना सत्यावर आधारित, संविधानाच्या चौकटीत आधारित जसा अहवाल 1980 मध्ये शरद पवार साहेब सरकारमध्ये असताना पाठवण्यात आला, ते सर्व परिस्थिती आज निर्माण झाली आहे। 17 सप्टेंबर 1980 ला स्वर्गीय इंदिरा गांधीजींनी अशाच अहवालावर निर्णय केला होता। आज ती परिस्थिती पुन्हा एकदा राज्यात जी तात्कालिक सप्टेंबर 1980 मध्ये होती ती पुन्हा निर्माण झाली आहे। याची तुलना अवश्य केली पाहिजे आणि घटनेच्या चौकटीत महामहिम राज्यपाल महोदयांनी मुख्यमंत्री महोदयांकडून, मुख्य सचिव महोदयांकडून अहवाल घेत हा राष्ट्रपती महोदयांना त्वरित पाठवण्याची आवश्यकता आहे। तुम्हाला असं वाटतं का ज्या पद्धतीने राज्यात या घडामोडी घडतात की राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागावी अशी स्थिती आहे? मला या संदर्भातला कायद्याचा अभ्यास नाही, पण मी 17 सप्टेंबर 1980 ला या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागली त्याची कारणं बघितली। आज माझ्यासारख्या एका सामान्य आमदाराला त्या परिस्थितीमध्ये साम्य दिसतंय, पण या परिस्थितीमध्ये साम्य दिसतानाही मी राष्ट्रपती राजवट लागावी अशी मागणी करत नाही, तर राज्यपाल महोदयांनी सत्याच्या आधारावर घटनेमध्ये नमूद केलेल्या तत्व आणि तरतुदीच्या आधारावर सत्य कथन करणारा अहवाल राष्ट्रपती महोदयांना पाठवावा आणि माननीय मुख्यमंत्री महोदय व माननीय मुख्य सचिव महोदयांकडून असणाऱ्या या साऱ्या परिस्थितीच्या संदर्भात सत्य कथन असणारा अहवाल घ्यावा। मला असं वाटतं की इतक्या गंभीर प्रसंगाला राजकारणाचं रूप न देता अपेक्षा ही आहे की आतंकवाद आणि दहशतवादावर अभ्यास करणाऱ्या जगातल्या साऱ्या आतंकवादी किंवा दहशतवादी संघटनेचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांनी एका वाक्यात सांगितलं की आतंकवाद व दहशतवाद तिथंच फोपावतो जिथं भ्रष्टाचार हा पराकोटीला पोचतो। उद्या जर या महाराष्ट्रामध्ये एखादी आतंकवादी घटना झाली, दहशतवादी घटना झाली, तर याला पूर्णपणे हे सरकार जबाबदार असणार आहे की ज्या ठिकाणी पोलिसांचा उपयोग देवाच्या रूपात दानव हे जसं वाईट, साधूच्या रूपात रावण हे जसं वाईट, तसं पोलिसांच्या या पवित्र गणवेशाच्या मागे खंडणी मागणारे जन्माला घालणे हे तेवढंच वाईट आहे। जेव्हा विचारलं राष्ट्रवादीला तेव्हा असं म्हटलं होतं की भाजपच्या काळामध्ये अनेकांना क्लीन चिट दिली गेलेली आहे, त्यामुळे आता या प्रकरणात सुद्धा लगेच राजीनामा देण्याची काही गरज नाही अशा प्रकारचा सूर राष्ट्रवादीत येतोय। मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीच्या काळात कोणाला जर क्लीन चिट दिली असेल तर सरकार तुमचं आहे। अशा ठिकाणी चुका असेल तर तुम्हाला फोडून काढता येतं, फटके मारता येतं, पण भारतीय जनता पार्टीने क्लीन चिट दिली असं संरक्षक कवच लावून आपले पाप गपवता येणार नाही। तुम्हाला जर भारतीय जनता पार्टीने चूक केली असं वाटत असेल तर फोडून काढा, पण तुम्ही त्या चुकाच्या मागे स्वातंत्र्यानंतरचा एक पोलीस आयुक्त हे एका राजकीय नेत्यांनी दुसऱ्या राजकीय पक्षावर केलेले आरोप नाही, याला सहजपणे कोणीही घेता कामा नये। हे अतिशय गंभीर आहे आणि या गंभीर प्रकरणाला अशा प्रकारची उत्तर देत हे दाबण्याचा प्रयत्न करू नये। मला असं वाटतं की या संदर्भामध्ये उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना विनंती करून चौकशी करावी। या ठिकाणी दूध का दूध पाणी का पाणी करावं आणि हे सांगावं की आरोप खोटे आहे। पोलीस आयुक्तांनी दिलेलं पत्र, कारण तुम्ही सुरुवातीला बघितलं असेल
पोलीस आयुक्तांनी पत्र दिल्यानंतर 24 तास हा संशय ठेवण्यात आला की त्यांची सही नाही. म्हणजे ज्या सरकारला आपण 1,44,000 कोटी हे प्रशासनासाठी खर्च करतो, ज्या राज्यामध्ये 400 कोटी रोज प्रशासनासाठी खर्च करतो, त्या राज्याला 1 रुपयाचा खर्च करून मोबाईलच्या माध्यमातून हे परमवीर सिंग जे गृहरक्षक दलाचे आयुक्त आहे त्यांना विचारता आलं नाही की तुमची सही आहे की नाही, त्याच्यासाठी 24 तास घालवावे लागले. हे सर्व संशयास्पद आहे. इथं सही आहे की नाही, दुकानदाराच्या नाही की आमच्याकडून खंडणी घेतली नाही. तुम्ही का लायसन्स फी मध्ये 50% सूट दिली? विजेच्या बिलामध्ये सूट देताना तुमच्या तिजोरीत पैसे नव्हते, पण दारू पियो खूप जियो हा काय महाराष्ट्र सरकारचा नारा आहे? ज्या दारूच्या दुकानासाठी मुख्य सचिव मुंबईचे आयुक्त परदेशी यांचं भांडण झालं होतं, हे जगविदित आहे. सुबोध कुमार जयस्वालजी हे पोलीस महासंचालक, ज्यांच्या प्रामाणिकतेबद्दल कोणी शंका घेणार नाही, त्यांनी दुःख व्यक्त करत महाराष्ट्र सोडगा. चिंतन करायचं नाही. बैमानीच्या आधारावर तुमचं सरकार आलंय, तुम्हाला अधिकार नाही. हा बहुमताचा जो दर्प आहे, अहंकार आहे, तुम्हाला बहुमत दिलंच नाही आहे. तुमचे एकूण 54 अधिक 44 98 आमदार आहे. शिवसेना भारतीय जनता पार्टीचे 161 आमदार होते. बैमानी झाली आणि आज त्या बैमानीच्या आधारावर तुमच्या सत्तेची इमारत उभी आहे आणि तुम्ही रोज 24 तास 24x7 फक्त बैमानी करत असाल तर आम्ही सुद्धा या घटनेचे संरक्षक आमदार म्हणून आम्ही जी शपथ घेतली आहे त्या शपथेनुरूप आम्ही पूर्ण शक्तीने या सरकारच्या या साऱ्या घटनाबाह्य कृत्याचा जाब विचारू. आणि तुम्ही आमच्याबद्दल 5 वर्षातली काही चुकीची घटना झाली असं सांगून हे तोंड तुम्ही बंद करू शकणार नाही. चुकीची घटना आमच्या हातून झाली असेल तर आम्हाला सुद्धा चापकानी फोडा, पण आम्हाला चापकानी न फोडता तुम्ही पाठ वाचवू शकणार नाही. तुम्ही जर चूक केली असेल तर लोकशाहीच्या कायद्याचा असूड हा तुमच्या पाठीवर बसेलच. आणि त्यासाठी महामहिम राज्यपाल महोदयांना आमची विनंती आहे की तुम्ही घटनात्मक प्रमुख आहात, तुम्ही हा अहवाल राष्ट्रपती महोदयांना पाठवला पाहिजे. सुधीर भाऊ, तुम्ही मगाशी म्हणालात की या सरकारला जे त्रस्त अधिकारी आहेत त्यांनी पुढे यावं असं तुम्ही आवाहन देखील करताय. त्यांना त्या अधिकाऱ्यांना संरक्षण करून तुम्ही नेणार आहात का? आणि असे अधिकारी पुढे येतील असं मला वाटते. शेवटी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात तक्रारी मागितल्या नाही. साधारणतः आपल्या कायद्याच्या चौकटीत आणि आपल्या सेवेच्या संदर्भात असणाऱ्या महाराष्ट्राच्या कायद्याच्या चौकटीत अधिकाऱ्यांना आपली तक्रार किंवा आपल्याला असणारं जे काही अडचण आहे, समस्या आहे, संकट आहे, दबाव आहे ते वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याची तरतूद कायद्यात आहे. मी कायदेबाह्य कोणतीही मागणी केली नाही. मी आवाहन करतोय की जे सन्माननीय मनसेचे नेते राज ठाकरे साहेबांनी एका गोष्टीकडे जे लक्ष वेधलं ते मी अधोरेखांकित करतोय की एका आयुक्ताच्या पत्राच्या संदर्भात अशा घटना अजून किती ठिकाणी झाल्या असाव्यात. तर एखाद्या ठिकाणचा जिल्हाधिकारी असेल, एखाद्या ठिकाणी मंत्रालयातले सचिव असेल, तुमचा पगार हा जनतेच्या परिश्रमाच्या श्रमाच्या करातून होतो. तुम्ही सरकारला बांधील नाही, तुम्ही घटनेला बांधील आहात, तुम्ही जनहिताला बांधील आहात. आणि कायद्याच्या चौकटीत तुम्ही तुमची तक्रार ही राज्यपाल महोदयांपर्यंत पोहोचवू शकता. मी महामहिम राज्यपाल महोदयांना आम्ही वेळ मागणार आहोत. चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वात आम्ही जाणार आहोत आणि त्यांना विनंती करणार आहोत की तुम्ही घटना प्रमुख आहात. जेव्हा संशयाची सुई या मंत्रालयाकडे गेली आहे तेव्हा राजभवन हे घटना भवन म्हणून काम करणारं असावं. आणि यासाठी तुम्ही अशा पद्धतीने व्यवस्था निर्माण करा की या ठिकाणी असणाऱ्या अधिकाऱ्यांना निनावी रूपाने सुद्धा कोणतंही नाव पत्ता न टाकता पण पुराव्यासहित ऑडिओ क्लिप सहित तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवता यावी आणि यावर सुद्धा अहवाल व्हावा. कारण या ऑडिओ क्लिप जर आम्हाला पाठवल्या तर एका राजकीय पक्षाने हा आरोप केला असं होईल. या ऑडिओ क्लिप्स या निश्चितपणे राजभवनात जाव्यात. राजभवनामध्ये शेवटी आपलेच अधिकारी IAS तिथं आहेत, IPS अधिकारी आहे, त्यांनी विश्लेषण करावं. कारण राज्यातून मोठ्या प्रमाणावर अधिकारी ही माहिती देत आहेत की त्यांना कोणत्या पद्धतीने दबावामध्ये काम करावं लागतं, कोणत्या पद्धतीने अशा पद्धतीने त्यांचा सूड उगवला जातो,
बदल्यांसाठी कोविडमध्ये सुद्धा ज्या पद्धतीने बदल्यांचा व्यवसाय तेजीमध्ये आला, कोविडमध्ये आवश्यक अनिवार्य बदल्या कराव्याच्या होत्या, पण तेव्हाही जनतेचे 250 कोटी रुपये मातीत टाकले आणि बदल्या केल्या. या सर्वाची कडी शृंखला कुठं जोडल्या जाते का हे तपासावं लागेल. भाऊ, तुम्ही वारंवार एका ऑडिओ क्लिपचा उल्लेख करताय. त्या ऑडिओ क्लिप पोलीस अधिकाऱ्यांकडे काही मंत्र्यांच्या विरोधात आहे असं तुम्हाला वाटतं आणि त्या पाठवल्या पाहिजे असं वाटतं तुम्हाला? मला काय वाटतं हे जास्त महत्त्वाचं नाही. मी एक राजकीय कार्यकर्ता आहे. माझ्या हातून बोलताना कुठेही स्वार्थ राजकारण येता कामा नये. मी हेच आवाहन करतोय की अशा प्रसंगात जनतेने पुढे येण्याची आवश्यकता आहे. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे आणि अशा प्रसंगात बेडरपणे पण कायद्याच्या चौकटीत, मी कायद्याचं उल्लंघन करा असं कधीही सांगणार नाही, कारण मी 26 वर्षापासून विधानसभा सदस्य आहे. कायद्याच्या चौकटीत या महाराष्ट्राला वाचवण्यासाठी महाराष्ट्राचा हा 4थ्या स्टेजवर गेलेला भ्रष्टाचार, या भ्रष्टाचारावर आपण नियंत्रण आणण्यासाठी आता अधिकाऱ्यांनी याची माहिती आवश्यक असेल तिथं नावासहित, आवश्यक किंवा भीती वाटत असेल तर बिना नावानी पण पुराव्यासहित हे महामहिम राज्यपालांकडे पोहोचवण्याची आवश्यकता आहे. कारण अनेक अधिकारी आम्हाला फोनवर माहिती देण्याचा प्रयत्न करतात आणि मी सांगतो की आम्हाला माहिती देऊ नका, कारण घटनेमध्ये संविधानामध्ये ही माहिती आम्हाला घेण्याच्या ऐवजी तुम्ही ही माहिती राज्यपाल महोदयांना द्या. समीर क्लास प्रश्न असा आहे की संजय राऊत यांनी सकाळी सांगितलं की राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याचा प्रश्न आहे तर नाही, उलट पक्षी केंद्र सरकार बरखास्त करावा, कारण ते केंद्र सरकार राज्यांच्या अधिकारांवर अतिक्रमण करतात. मला असं वाटतं की राष्ट्रपती राजवट लावण्याच्या संदर्भात हा निर्णय घेण्याचा अधिकार ना सुधीर मुनगंटीवारला आहे, ना देवेंद्रजी फडणवीसांना आहे, ना संजय राऊत साहेबांना. हा पूर्णपणे अधिकार राष्ट्रपतींना आहे. महामहिम राज्यपाल महोदयांनी घटनेच्या चौकटीत राहून अहवाल द्यावा लागतो आणि म्हणून हा काही अधिकार किंवा आमची मागणी राष्ट्रपती राजवटीच्या संदर्भात मी बोललो नाही, पण अहवाल दिला पाहिजे ही घटनेची चौकट आहे. आणि राष्ट्रपतींनी कायद्याच्या चौकटीमध्ये संविधानाच्या तरतुदीमध्ये या अहवालाला तपासलं पाहिजे. जर कायद्याच्या बाह्य वर्तन सरकारने केलं नसेल, जर 100 कोटीची खंडणी मागितली नसेल, आता ही खंडणी महिन्याला तर वर्षाला किती हा हिशोब जर लोक विचारत नसतील आणि या संदर्भामध्ये का वाचवलं जातं, गुन्हा मोठा आहे, आरोप मोठा आहे. हा खोटा की खरा हे जर मीच माझ्या चुकीचा वकील आहे, मीच माझ्या चुकीचा न्यायाधीश आहो असं होता कामा नये. शेवटी ज्याच्यावर आरोप होतो जगामध्ये महात्मा गांधीजींचा आणि लालकृष्ण अडवाणी यांचा अपवाद जर सोडला तर कोणीही या संदर्भामध्ये कधीही स्वतःच वकील झालेले नाही. हे दुसऱ्यांना या संदर्भातली चौकशी करायला सांगितली जाते. हिरेनबाजीच्या प्रकरणात काय झालं, देवेंद्र फडणवीस साहेबांनी जेव्हा इतके माहिती दिली, काय केलं आपण, काय म्हणाले, CDR आहे पोलिसांना द्या. मग तुमच्याकडे देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यावर परमवीर सिंगांना पत्र लिहिलं, हा पुरावा आहे, मग तुमची चौकशी करायची का? आपण काय बोलतोय? शेवटी आरोप झाला तर त्याचं तथ्य हे कोणी विरोधी पक्षाचा आमदाराकडे थोडी काही 18 लक्ष कर्मचारी आहे, विरोधी पक्षाकडे पोलीस यंत्रणा आहे. तुमचं काम आहे की तुम्ही याची चौकशी केली पाहिजे. या संदर्भामध्ये तातडीने ज्या व्हॉट्सॲपमध्ये ज्या अधिकाऱ्यांनी हा व्हॉट्सॲप केला, साधं त्यांच्याकडून तुम्ही माहिती घेत नाही, तुम्ही बार असोसिएशन कडून माहिती घेत नाही. याचा अर्थ असा आहे की दाल में कुछ काला है. असा कुणीही अधिकारी असा आरोप करताना हजारदा विचार करेल. हा आरोप केला म्हणजे काहीतरी गंभीरता आहे आणि ती गंभीरता लायसन्सची 50% फी कमी केली तिथं दिसत आहे. काँग्रेस मागणी करते, काँग्रेसकडून मागणी करते की गृहमंत्र्यांचा राजीनामा झाला पाहिजे आणि 24 पर्यंत तरी राजीनाम्याची गरज आहे. पण ज्या पद्धतीने आपण महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसची भूमिका किंवा स्थान पाहतो
मला वाटतं फारसं महत्व त्यांच्या बोलण्याला महाविकास आघाडीमध्ये दिलं जातं आणि दिलं जाईल त्याची मागणी करतात. नाही, त्यांना काय महत्त्व दिलं जातं आणि दिलं जातं की नाही याच्यावर मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून भाष्य करणे योग्य नाही. त्यांच्या कुवतीप्रमाणे प्रत्येकाचा सन्मान असतो. त्यांची कुवत मोठी असेल तर त्यांचा सन्मान मोठा असेल, त्याच्यावर मी काय भाष्य करणार. त्यांची कुवत सत्याची नाही सत्तेची असेल तर त्या पद्धतीने सन्मान करेल. शेवटी यावर मी काही भाष्य करणे हे योग्य नाही. शेवटी आपापल्या पद्धतीप्रमाणे त्या त्या पक्षाचा सन्मान असतो आणि म्हणून त्यांच्यावर मला भाष्य करायचं नाही. माझं भाष्य घटनेवर आहे. माझं भाष्य संविधानाच्या चौकटीत राहून राज्य सरकारने काम करावं हे आहे. आता या संदर्भामध्ये जेव्हा ही सारी माहिती आपल्याला प्राप्त होत आहे आणि असे खरं तर मंत्रालयामध्ये मोठ्या प्रमाणावर ही कुजबूज सुरू झाली की अनेक अधिकाऱ्यांच्या मनात हे दुःख आहे. पण शेवटी या ठिकाणी आपल्यावर सूड घेऊन आपल्याला त्रास दिला जाईल त्या भीतीने ते बघायला तयार नाही. म्हणून मी आवाहन केलं की अशा अधिकाऱ्यांनी सत्यमेव जयते या आधारावर कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला माहिती न देता महामहिम राज्यपाल महोदयांना पुराव्यासहित आवश्यकता असेल तर राज्यपाल महोदयांना चिठ्ठी पाठवून गुप्त की ही फाईल तुम्ही मागवा, ती फाईल मागून घेतली पाहिजे आणि त्यानुसार अहवाल राष्ट्रपती महोदयांना पाठवला पाहिजे. आणि हा पूर्ण अधिकार राज्यपाल महोदयांना घटनात्मक प्रमुख म्हणून संविधानाने बहाल केला आहे. शेवटला जेव्हा गृहमंत्र्यांचे सगळं प्रकरण आलं, शरद पवारांना विचारलं तेव्हा पहिल्यांदा म्हणले की राजीनाम्या संदर्भातला निर्णय मुख्यमंत्री घेतील आणि त्याच्यानंतर काल लगेच म्हटले की या प्रकरणात राजीनाम्याची गरज नाही. मला असं वाटतं की एक गोंधळलेली स्थिती आहे. नाही, मला वाटतं की याची चौकशी करण्याची आवश्यकता आहे की गृहमंत्री महोदयांनी काही धमकी तर दिली नाही की माझा राजीनामा घेता का, मग माझा एक लेटर बॉन्ड तयार आहे, असं होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे हे मी जे सांगतो हे कदाचित असत्यही असू शकेल, पण असं सांगता येत नाही कारण परिस्थिती तशीच दिसत आहे. आणि त्यांनी तर धमकी नाही दिली की तुम्ही माझा राजीनामा घेता, मग मी सांगतो काय काय आहे. तर असं जर होत असेल तर हे अजून राज्यासाठी नाही. आणि एक प्रमुख विषय हा निश्चितपणे आहे की हे सरकार जे वारंवार सांगते आम्ही बहुमतात आहे, हे असं बहुमत का? तुम्हाला कोणी निवडून दिलं? आपण तर कायदा केला आहे. मध्य प्रदेशमध्ये सुद्धा ज्योतिरादित्य सिंधेंनी काँग्रेसचे आमदार भाजपमध्ये आणले तर राजीनामा दिला, पुन्हा निवडून आले. तुम्ही तर एक घटनेच्या आड लपून बैमानी करता. तुम्हाला कोणी निवडून दिलं? 2,30,58,525 मतदारांनी शिवसेना भाजपला निवडून दिलं. हा प्रश्न कुठं उपस्थित होतो? आमचं बहुमत आहे, तुमचं बहुमत नाही. भाऊ हिंदीमध्ये थोडक्यामध्ये हिंदी राहू दे रे, मराठी. लागणार आहे. आपने एक हाई लेवल कमेटी की जानकारी की हाँ, मांग की ठीक। है। भारतीय जनता पार्टी की ओर से हम महामहिम राज्यपाल महोदय जी की परसों भेंट लेने वाले हैं. उनको समय मांगा है. महामहिम राज्यपाल महोदय ये घटनात्मक प्रमुख होते हैं, मुख्यमंत्री राज्य के वास्तविक प्रमुख होते हैं. स्वाधीनता के बाद एक राजनीतिक नेता ने दूसरे राजनीतिक नेता पे या एक राजनीतिक पार्टी ने दूसरे राजनीतिक पार्टी पे आरोप प्रत्यारोप करते हुए देश ने कई बार देखा है. कहीं पे टेंडर का घोटाला देखा है, कभी कोयला घोटाला देखा है, कभी 2G घोटाला देखा है. मगर ये बड़ा गंभीर ऐसा आरोप है कि एक पुलिस महासंचालक ये गृहमंत्री पर आरोप कर रहा है कि 100 करोड़ रुपए की खंडनी मांगी जा रही है. जब दानव देव के रूप में आते हैं, जब साधु के रूप में रावण आता है और पुलिस के रूप में खंडनी मांगने के लिए खंडनी खोर आते हैं, तो हमारे देश का संविधान को बहुत बड़ा धोखा होता है. पुलिस व्यवस्था को अगर गृहमंत्री भ्रष्ट बना रहे हैं तो दहशतवाद और आतंकवाद का ये विषारी वृक्ष ऐसे भ्रष्टाचार के भूमि पर बढ़ता है. महाराष्ट्र के जनता ने बहुत सहन किया है. इसके पहले भी आतंकवादी, दहशतवादी, नक्सलवादी हमले देखे. हमारे मुंबई के जान लगाकर जाबाज पुलिस अधिकारियों ने इस मुंबई को बचाया है.
जो अपने परिवार की चिंता न करते हुए महाराष्ट्र की चिंता करते हैं, ऐसे पुलिसों को खंडनी के लिए कहना यह बहुत गंभीर आरोप है। और इसलिए हमने महामहिम राज्यपाल महोदय को हम ये मांग करने वाले हैं कि आप घटना के चौकट में संविधान के प्रावधान